किर्लोस्कर ऑइल इंजिनचं ऑफिस आहे. आम्ही किर्लोस्कर जनरेटरचे सर्व्हिस डीलर आहोत. हां. कोण महिलाने बघितलं साहेब? हा, महिलांनी आतमध्ये म्हणजे इथं काम करत होते त्या? नाही, इथं काम करत नव्हत्या. त्या आतमध्ये जेवण करून बाहेर येत होत्या. त्यावेळेला या कोपऱ्यामध्ये त्यांना तो बाहेर पडताना दिसला. आम्ही इथं कामाला बसलो होतो. तर त्याला दिसल्याबरोबर आवाज जो काय झाला त्याच्यात त्या किंचाळल्या जोरात जसं सांगत होते तुम्ही आता. आणि मग तुम्ही हे पॅक वगैरे जाऊन हे केला, काळजी घेतला अशा ठिकाणी पेपर खाली जाऊन बसले म्हणून तेव्हा व्यवस्थित बघत थांबलाय तुम्ही. तो पण घाबरतात आपल्याला. आणि कशा प्रकारे बसलाय तुम्ही बघू शकता. जागा मिळल्यावर ते अशा प्रकारे थांबतात. अडचण थोडी आहे. आता मी हा देऊन याला पकडण्याचा प्रयत्न करतोय. बघू शकतो तुम्ही. थोडी अडचण असली की पुन्हा फिरून तिथंच त्या ठिकाणी तो यायला लक्षात घ्या. कशा प्रकारे ऑफिसने साप येतात आणि गोंधळ घडला की ते चावू पण शकतात, पण ते पण घाबरून चुकीच्या ठिकाणी येतात. अशा प्रकारे चावण्याचा प्रयत्न करतोय. बघू शकता साधारण 1 महिन्याभराचा हा धामणचा बच्चा आहे. जास्त रागवलाय त्यामुळे थोडासा म्हणजे कधी आपण नागाचा आवाज ऐकलाय फुतकारण्याचा, पण धामणी आवाज करतो एक विशेष प्रकारचा. आणि लहान असले की जास्त रागीट असत कशा प्रकारे अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय बघू शकता. आणि तो बाहेरून इथं आला असणार आणि अचानक म्हणजे सरपडता येते सापांना, कशा प्रकारे अटॅक करतो हे तुम्ही बघायला. महिन्याभराचा बच्चा ह्या ऑफिसमध्ये पण अशा ठिकाणी येतात. महिला वर्ग विशेषतः घाबरतात असं मी म्हणतो, पण त्यालाही लपण्याची जागा आहे त्यामुळे तिथे तो बसला. नाहीतर तोही चुकीच्या ठिकाणी आलेला असतोय, त्यालाही ते अंदाज लागत नाही. आपल्या बाजूला आजूबाजूला जे वातावरण मोकळं असते त्या ठिकाणी ते येऊ शकतात. आपण काळजी घेणं गरजेचं आहे. हा विषारी मात्र नाही आहे, त्याच्यापासून धोका नव्हता, पण भीती मात्र फार विषारी असते त्यामुळे लोक घाबरतात.